आणि आपल्या आता तंदूर पण रेडी आहे. चालली आमची कॉल करतो बोलते तुमचं काय काय झालं काय काय नाही ते. आम्हाला स्लो मशीन बोलते बघा. तिथे फास्ट काम असतं ना आम्हाला स्लो मशीन बोलते. बाबू दादा हे काय आहे? हे काय आहे? तुला ना आवडत? आवडते? नको पाहिजे नको हा नो येस नो बोल. यस यस ओके. चला एक एक आयटम होतो रेडी. हलू हलू हलू. आपली प्लेट रेडी आहे बिर्याणीची. बाकी मटन वगैरे तो रात्रीसाठी मेनू ठेवले. चलो चालू आहे आपल्याकडं मारलेली फ्राय करायचा कार्यक्रम. मी ते घेतलंच भाकर टाकायला. मम्मी टाकते भाकर आणि मी करतो पलटी. दिस इज द भाकरी आणि दिस इज द मांदेली. मसाला बस एवढंच ना. झाली त्याच्यावर टाकून ठेवायचं ना. आजचा मेनू तशी आहे बजरी आहे तशी पाय आहे कोलंबी आहे सुकी आणि मांदेली फ्राय. चलो तर मित्रांनो चाललं आता निराला भाईच्या सोबत काहीतरी आणतो मस्तपैकी. बाबा दादा पण बाहेर आहे हो तो पण येतो का आमच्यासोबत. तू कुठे चाललाय? चाललाय कुठे आता बघतो. चालू मस्त आता निराला जायला. चालतो आम्ही मार्केटमध्ये आणि पप्पा भेटला बाबा दादा आता पण आहे. घरी जातो ना तू आता. बाबा पप्पाकडून मस्त दोन केक घेतला मस्त पप्पाला तिथे पोहोचला. आता काय घेतो आपण खाऊ घेतो ना अजून. चला आता खाऊ घेऊ. आणि मांजरी पण द्यायचं. पापलेट कसं पापलेट 150 रुपये. बाबरासाठी कांजीवर बनवायचं. चिकन आहे पण कांजी नाही त्याच्यासाठी दुसरी कोंबडी कापायला घेतला आहे. इकडे बघू आपलं आता टॅग करून पाहिजे जरा. मच्छी घेतली पिल्लू पकडू 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 मस्त की पिल्लू आहे आपला छोटासा. मित्रांनो हा एक डोनट बाबा तुला कोणी डोनट घेऊन दिला? पप्पा कोणाचा आहे? माझा. तोडून देऊ. ओके बाबू दादाला पप्पाने पप्पा भेटला त्याला. त्याने लगेच पप्पाचं कामच काढलं ना बाबू दादा. अरे या दोन कोणी घेतल्या? या बुलेट कोणाच्या आहेत? तुझ्या. त्याच्यासाठी कशासाठी गाणं घातलं ना.
मित्रांनो आता घेतलं तर आपली कोलंबी साफ करायला. एवढी मोठी कोलंबी. एवढी मोठी कोलंबी. आणि प्रांजलीच्या ताब्यात दिले कोलंबी साफ करायचं काम. अजून मांदेली पण आहेत फ्राय करायला. नाही जशी कुकरमध्ये टाकले पाय. तर चला चालू आहेत आपला पाय. बकऱ्याचे पाय. चला आता चालू आहे आता जेवणाचा कार्यक्रम. प्रांजली खायला तर दाबून बकऱ्याचा पाय. बकऱ्याचा पाय दाबून खाईल. चला आणि अर्धा शेप भाजी पण आहे आपला शेप. आज आपल्याला जोडदार आहेत बनवायला भरपूर जण. आम्ही 3 जण आहेत. 3 जण मिळून बनवू. बघू आता काय काय बनवतं ते. मित्रांनो आता कोलंबी मस्तपैकी साफ वगैरे केलं. गोळे काढलेत. पाय डोके भेटलेले चिकनच्या सोबत. ती साफ करून ठेवलं. आणि मांजरे पण साफ केलं. तर तिथे फ्राय करायचे आहेत आपण मस्तपैकी. आणि हा चिकन आपल्याला तंदूरसाठी ठेवलं आहे. आणि हा चिकन आहे हा बिर्याणीसाठी ठेवलं आहे. आणि ते मँगो कटिंग करायला लावले प्रांजलीने जेवणासोबत नॉर्मली. आणि आपली अद्रक लसूणची पेस्ट पण झाली. अद्रक लसूणची पेस्ट पण झाली. पेस्ट नाही सॉरी. तर हे बघा अद्रक लसूणची पेस्ट पण झाली. तर चला आपण एक एक आयटम बनवायला स्टार्ट करूयात. आणि आलं लसूणची पेस्ट टाकली थोडीशी. सोबतच आता थोडासा नॉर्मली नमक टाकायला लागेल. डबा बरा पडतो आपला. नॉर्मली नमक टाकलं आता. त्याला मॅरिनेट करायचं सगळं मिक्सिंग. चला आता मॅरिनेट करून मस्तपैकी ठेवून देऊ अर्ध्या तासासाठी. मित्रांनो इथे आपण कांदा वगैरे चॉप केले. टोमॅटो आणि अद्रक लसूण पण टाकले. त्यात हे सगळं बिर्याणीसाठी आपण मिक्सरमधून काढून घेऊ. मस्तपैकी प्युरी करून घेऊ. तर पहिले आता वाटण वगैरे करून घेते. मग बाकीचं करतो. चिकन वगैरे झालं आपला धुवून ठेवलं आहे बिर्याणीसाठी. आणि ते खडा मसाला फोडला टाकलेला. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि उकळून देतो. त्याच्यानंतर त्याच्यात राईस टाकायचे. नवीन टेक्निक. तोपर्यंत गरम मसाल्याचा फ्लेवर सगळा पाण्यामध्ये उतरायला मग त्याच्यातच राईस टाकू आपण. आणि तशी कांद्यावर भाजले. आणि तिथे बघा पाय डोका कलेजी आणि 2-3 पीसेस आणि पेठ आहे पोटा. तर तो रश्श्याचं बनवायचे. बाजूला त्याला कलेजी लागेल ना खायला. त्याच्यामुळे ते थोडं रश्श्याचं थोडंसं चिकन बनवायचं. बाकीचं बिर्याणीसाठी ठेवलं आहे. आणि अर्धा चिकन दिलं आहे तंदुरीसाठी. तर चिकनचं पार्ट झालं आपलं. आणि पाय वगैरे ते उकळून ठेवलं. तर संध्याकाळसाठी मेनू आहे तोपर्यंत. आणि मच्छी पण आहे कोलंबी आहे. मांदेली पण फ्राय करायचे आहेत. आणि बकऱ्याचा पण पोटला आणले तो पण बनवायचे. तर तो संध्याकाळचा मेनू आहे. तोपर्यंत आता आम्ही बिर्याणीसाठीच बिर्याणीच बनवून घेणार आहोत. आणि चिकन बनवायचे बाबूदादासाठी. बाबूदादा फक्त कलेजी लागते बाकी काय नाही. तर चला आता याचे थोडा राईस टाकू. आणि अजून बिर्याणी बनवायला सुरुवात नाही केली. इथे अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर टाकलं थोडीशी. आणि कांदा टोमॅटोची पण प्युरी करून घेतलं सगळं. आणि तशी कांदा कट करून ठेवलं आहे. ते रोस्ट करायचे थोडासा बिर्याणीसाठी. त्याच्यामुळे त्याला हलवायला होईल आपलं कामं. तोपर्यंत आता आपली तंदुरीसाठी डब्यामध्ये पाटेवर टाकलं. आणि कोळसा आणि डायरेक्ट कोणती घेतलं बाई टाटा इंडिकॉमची. टाटा इंडिकॉम. मोबाईल लँडलाईन झाला जुना. त्याचे डायरी घेतले फाडायला. चला तोपर्यंत आता आपला तंदुरीसाठी पण डब्यामध्ये फाटे टाकलेत पेटवत. तोपर्यंत कोल होईल मस्तपैकी गरम. आणि प्रांजलीने घेतली तशी चिकन बनवायला. कढईमध्ये टाकलं तेल. कढई केले गरम. ओ माय गॉड गॅस झाली बंद. धुवून वॉश करून त्याला तो पण सांगा 1 तास पाण्यामध्ये सोक करून ठेवलं. आणि दाणं इथे कढईमध्ये तिकडे
कांदा टाकले तेलामध्ये. चिकनसाठी थोडीशी जिरं भाजून घेऊन साफ करून आले. इथे आपलं चिकन वगैरे होतं तो पण तिथे कांदा करपायला लागलो बिर्याणीसाठी. आणि इथे बाईने राईस काढायला घेतलं. अजून मित्रांनो कांदाच करतो. 5 मिनटं आले एक्स्ट्रा टाकले. आणि चिकन तर ऑलमोस्ट आले शिजत आपला. आणि बाईने तोपर्यंत तिकडे तंदुरीचे पीस टाकायला घेतलेत. दाखवते. कांदा वगैरे झाले. ते तंदुरीचे पीस टाकायला घेतलेत मस्तपैकी. तंदुरी होईपर्यंत आपली बिर्याणी पण होऊन जाईल. याला कांद्या लवकर करा भाई. त्याच्यामुळे थांबला आणि जल्दी करत ज्यूस बनवतो का बाई ज्यूस बनवतो. चला मित्रांनो आता बिर्याणी बनवायला सुरुवात करू. ते कांदा काढला आणि त्याच्यातच तेल टाकलं. आणि ते चिकन वगैरे तसे मसाले आहेत. आणि ते बिर्याणी मसाला वगैरे आहे. आणि यांचं बघ काय काय मम्मीला काय केलं तुम्ही निघत. मामीला काय केलं तू निघत दाखवा दे बाबू. मला पादे मला पादे आधी पादे. हा माझी कुठून आणले. तसे कांदा करपवलं त्याच्यात तेल टाकले. आणि आता तशी आपण जे प्युरी वाटण वगैरे केलेलं ते सगळं टाकायचं याच्यात. ग्रेव्हीसाठी ते सगळं आहे. तर पूर्ण फ्राय करून घेऊ. तेल गरमच होतं. लगेच बबल्स यायला स्टार्ट झालेत. आणि पूर्ण तेल सुटला तर मग त्याच्यामध्ये आपण मसाला टाकू. इथं बिर्याणीचा मसाला आहे. चिकन मसाला आहे. आणि त्याची कोरिएंडर पावडर आहे. हळदी आहे. तिखट मसाला पण आहे. तिखट मसाला आहे डब्यातला घेणार मी. होममेड तिखट मसाला आपला गावाकडचा. बघा कलर पण कसा रेड आहे त्याचा. तर पहिले पूर्ण ग्रेव्ही आणि पूर्ण फ्राय करून घेऊ. जोपर्यंत तेल सुटत नाही बाजूशी तोपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकू आपण ॲड करू एक एक करून. बघू शकतो मित्रांनो बाजूशी थोडंसं तेल वगैरे सुटत आलं. आता त्याच्यात टाकून आपण थोडीशी हळद टाकू. त्याच्यात टाकायचं चिकन मसाला. सॉरी मसाला काय नाही झाला सगळं. पाय खाली काय झालं. हा शिजून झालं. शिजलं मी बघितलं बघ. त्याच्यात चिकन मसाला टाकले. तू नको मध्ये बसू. आणि फ्राय करून घेतो तोपर्यंत. साफ करून झालं ते फक्त कोलंबी आणि वदरी होई तशी. हां साफ करून घेते. आमचं जाम आयटम मिळालं त्याच्यामुळे सगळं बाकी हळू चालू आहेत सगळे. आता संध्याकाळचं वगैरे बघा ताज्या हातासाठी. त्याच्यात परत बिर्याणी मसाला टाकला. आणि मग तिखट मसाला नाही टाकला. आणि त्याने राईस टाकायला भिजत मला माहीतच नव्हतं. त्याच्यात टाकले तिखट मसाला. बरं मग राईस शिजायला टाइम लागेल ना म्हणून मी ग्रेव्ही मागं ठेवली. आणि आपलं झालं ऑलमोस्ट रेडी. आता याच्यात टाकते दही. दही वगैरे टाकलं.
परत मिक्सर करून होता दही थोडा एक साईडला गेला एका हातात पकडलेला म्हणून कलेजी पेटाने 2 पीस टाकलेत आणि आता हे शिजत ठेवते त्याच्यावरती झाकण ठेवते वास कसला सुटलाय तंदुरीचा वास सुटलाय तुला ना पडत तंदुरी तुला नाही ना पटत बघ बघ सगळी तंदुरी मी खायला का अजून बनवायचे पण त्याच्यामध्ये कोळसा खतम झाला परत जाळ करत लावले असं पाणी पितात का बाबू आता वास कसला सुटलाय चिमटा कशाला तंदुरी पकडायला तो तंदुरी कोणाला खायचे मग जा ना ये ना हा ना मग चल तंदूरला दम पण मित्रांनो इथं बनवले येतात पाय मम्मीने आणि टाकलं तेल आणि कांदा टाकलं कांदा आणि लसूण टाकलं अद्रक लसूण पेस्ट आता पाय सगळं उकडून घेतात आणि मम्मीने आलं वजरे पण इथे साफ वगैरे करून ठेवले सगळे आता ते टाकायला येतात मसाले कढीपत्त्यावर टाकला आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली मम्मीने आता टाकायचे मसाले गरम मसाले पहिले घेतले धनिया पावडर धना पावडर धनिया हळद टाकली आणि त्याच्यात वाटण टाकायला घेतले तिखट मसाला मागून टाकणार आहे मागची टाकायला तिखट मसाला आणि आपला तिखट मसाला आहे मुंबई पन्नाडची मिरची आणलेला मम्मीने आणि त्याच्यात मसाला बनवलेला लास्ट आणि मसाला लास्ट यायचं अजून नाही आवडतं कुठला परत मम्मीने ढगलाडवर केली आता काय करते आता थोडासा सूप टाकला पायांचा उचलून घेतला तो त्याच्यातच वाटण शिजवून गेली मम्मी तोपर्यंत झाकण ठेवलं होतं कुकरवरती शिजेपर्यंत 5 मिनिटं लागतील नंतर परत जो आहे पाय शिजलेले ते टाकतील आता शिजून वगैरे झाले आता मग मी त्याच्यात परत मटण पाय सूप सगळं आधी 7 ते 8 शिट्ट्या घेऊन उकडलेल्या आता ते नमक टाकलं मम्मी टाकला आणि तिथे अजून एक शिट्टी का आता अजून एक शिट्टी काढून घेईल मग पाय आपलं रेडी आहेत आणि तो पण जातो आपल्या तिकडे तंदूरी करत ठेवलं आणि तशी बिर्याणी पण दम देऊन झालं आणि त्याला परत पॅक करून ठेवलं आम्ही गॅसवरती पूर्ण हलवायला होतील आणि आपली तंदुरी ऑलमोस्ट डन त्याला बटर लावले पाहिजे आणि झाले ना बाई चला ही पण झाली जाऊ ना सोबत खायला मस्त इथे आयटम झालेत आपले फुलून मज्जा आता जेवू का बोलतेस थोडंसं दही टाक आपले कोशिंबीर पण होते रेडी रायता रेडी आता वगैरे पण बनवायला घेतले मम्मीने
आणि तो वजडी पण बनवून घेतलं मम्मीने मस्त चणा डाळ आणि वजडी साफ केले ते पण धुतले वॉश करत लावले. आणि इकडं पाय शिजतं. इकडं आपला ते पण रेडी झालं. ए बंद कर गं बाई गॅस बिर्याणीची केली ना बंद. आता वजडी पण हे ठेवूया. खाली बघतात आधी पनीर डिश आणि मांदेली फ्राय संध्याकाळी घेऊ सांजेला आणि आपल्या आता हे तंदूर पण रेडी आहे. तुमचं काय काय झालं काय काय नाही ते आम्हाला स्लो मशीन बोलते बघा. तिथे फास्ट काम असतं ना आम्हाला स्लो मशीन बोलते. बाबू दादा हे काय आहे हे काय आहे तुला ना आवडत आवडते नको पाहिजे नको हा न यस नो बोल यस यस ओके. चला एक एक आयटम होतो रेडी. हलू हलू हलू. मला मम्मीने इकडे पण तेलमध्ये कांदा लसूण टाकले आणि अद्रक लसूण घेऊन पेस्ट टाकायची. ढवलून देते आणि त्याच्यात ते टाकले तमालपत्र याला मटण शिजवून घेते. नाही केला तिकडे बाकी बिर्याणी ओपन करायला लावलं लगेच. बिर्याणी ओके चलो लेके चलो मारते उधर. वास येतो मस्त ना स्मेल आले बिर्याणीवाले स्मेल आले मस्तपैकी. आणि आता वजडीवाला काम चालू आहे. काम कर टोमॅटो टाकले घेतात बिर्याणी तिकडे घेऊन तर मस्त होईपर्यंत याच्याच करते राहू देतो मला याला पाहिजे कशाला कोरिएंडर पावडर टाकली. मग बारीक बारीक करते का एवढं कोणती खायच नाही मला माहिती तुम्ही कोणती बारीक म्हणजे इथे एक काप याच्यात एक काप त्याच्यात एक काप हो तसे. वाटण वगैरे टाकले सगळं परत मिक्सर काम चालू आहे. आणि याच्यात टाकायचा डाळ वगैरे गुवाची चिकन मसाला टाकावा. चिकन मसाला बाकी चिकन मसाला बाकी चलो चिकन मसाला आने दो बस. अभी खूप तेल आणि त्याच्यात आणि डाळ घेतले. आता बाबू दादाने काय टाळलं घेते कसं लागते तंदुरी मस्त खा बघू दाखव का थांब ना खा ना पहिले तू कार्टूनच लावले ना टीव्हीला. तोपर्यंत आपण आता बिर्याणी करून घेऊ. तेवढं बिर्याणी लिंबू आणि एक तंदुरीचा पीस टाक बाबू दादा. इथं हे एक पीस टाकायच्यात. तू इकडे कोण होतो बादशाह ना बच्चा आपली प्लेट रेडी आहे बिर्याणीची. बाकी मटण वगैरे तो रात्रीसाठी मेनू ठेवले. चलो
चालू आहे आपल्याकडं मांदेली फ्राय करायचा कार्यक्रम. मी घेतलाच भाकर टाकायला. मम्मी टाकते भाकर आणि मी करतो पलटी. दिस इज द भाकरी आणि दिस इज द मांदेली. आता घेतलं फ्राय करायला तव्यावरती. त्यामुळे टाकली तेल उडाला तवे पे तवा खूप गरम होणे देते. थोडंसं जरा काढून द्यायचं. हे मांदेलीमध्ये टाकले, वाटण टाकले, कोथिंबीर वगैरे टाकले, तिखट मसाला बस एवढंच ना. टाकलं तर मांदेली त्यांच्यापर्यंत अर्धी वेटिंग झाली तर अर्धी खायला. मित्रांनो तळत तेल तळायचा कांदा बनवायचं कोलंबी. कांदा टाकायला पण फ्राय केलं जाते मांदेली आणि वालाची शेंगा आणि कोलंबी आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकले. अद्रक लसूणची पेस्ट आता टोमॅटो टाकायला. त्याच्यात मसाला टाकायला. त्याच्यात कोरिएंडर पावडर म्हणजे धना पावडर, टाकला गरम मसाला, हळद आणि आता तिखट मसाला. चिकन मसाला नाही टाकला, सिक्रेट आहे. आता सिक्रेट मसाला टाकला. पण दिसत नाही होत करायला. आता दिसला. आता नाही दिसत. सिक्रेट मसाला आपला. टाकायचं थोडासा पाणी. ॲड 1 ग्लास ऑफ वॉटर. पण थोडं टाकलं नॉर्मली टाकलं. अजून डाळा आपल्याला किती करायचं ना कोलंबी. गॅसने मसाला भाजणार.
याच्यावर झाकण ठेवायचं ना. इसके ऊपर रखेंगे ढक्कन और उसके ऊपर पाणी आणि मग देऊ शिजून थोडेसे वाफेवर. गॅस थोडी स्लो केली, थोडासा पाणी टाकला. आजचा मेनू तशी आहे, बजरी आहे, तशी पाय आहे, कोलंबी आहे सुकी आणि मांदेली फ्राय. चलो